आपल्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी आहेत. सर, आपलं स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये. नमस्कार. एकंदरीत भाजपची रणनीती कशा पद्धतीमध्ये आपण आखलेली आहे? भारतीय जनता पार्टी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्यामुळे प्रभावीपणानं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता प्रवेश करण्यासाठी उत्सुक झालेली आहे. खरं तर आपल्याला कल्पना आहे की रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्वीच्या कालावधीमध्ये काही निवडक शहरांमध्ये होती, पण आता केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं असलेलं सरकार आणि राज्यामध्ये असलेलं सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार, या सरकारच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्याकडून ज्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जोडले गेलेले सगळे जे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते विविध पक्षातले होते, यांच्यामुळे आता भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सक्षम होत चाललेली आहे. खरं तर 10 नगरपालिकांमध्ये निवडणूक आहे. त्याच्यामध्ये उरण नगरपालिका जर धरलं तर आमदार महेश बालदीजी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवते आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सत्तेमध्ये येईल. नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होतील असाच विश्वास आहे. कर्जतच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्जतला माननीय सुरेश लाडसाहेब भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या स्नुषा या त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. त्या डॉक्टर आहेत आणि त्यामुळे आता प्रचारात आज संपतोय, पण असं चित्र दिसतंय की आमदार महेंद्र शेठ यांचं पूर्णपणानं भक्कम असं पाठबळ त्या ठिकाणी आहे. शिवसेनेच्या RPIच्या सोबतीनं ती निवडणूक त्या ठिकाणी आम्ही लढतोय आणि त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष होतील. माथेरानमध्ये आणि खोपोलीमध्ये आम्ही शिवसेनेला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेचे महापौर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे माथेरानमध्ये चंद्रकांत चौधरी आहेत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि खोपोलीमध्ये कुलदीपक शेंडे आहेत. तर दोन्ही ठिकाणी युतीचं पारडं जड आहे आणि मग या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून येतील, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मग माथेरान असेल, खोपोली असेल, कर्जत असेल, त्या सर्व ठिकाणी चांगल्या संख्येनं निवडून येतील अशी आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे. मग पेणमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक माननीय रविशेठ पाटील यांच्या स्नुषा आहेत. प्रीतम ललित पाटील या निवडणूक लढवत आहेत. 5 वर्षाची त्यांची कारकीर्द ही लोकाभिमुख अशी राहिली आहे आणि त्यामुळे याही ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा निवडून येईल याची खात्री पेणकर व्यक्त करतायत. अलिबागमध्ये आम्ही निवडणूक लढवतोय. या ठिकाणी सुद्धा माननीय पंडित शेठ पाटील आहेत किंवा आता आमचे सन्मान्य पप्पू शेठ आहेत, चित्राताई आहेत, आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत. खरं तर परंपरागत इथे अलिबाग नगरपालिका ही शेतकरी कामगार पक्षाच्याकडे बराच काळ राहिलेली आहे, पण या निवडणुकीच्या माध्यमातून एक मोठं आव्हान आम्ही शेतकरी कामगार पक्षाला सगळ्या युतीमधल्या पक्षांच्या सोबतीनं निर्माण केलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी चांगल्या विजयाची अपेक्षा आहे. त्यानंतर मग मुरुड असेल, रोहा आहे, या ठिकाणी आम्ही काही सगळ्या जागा लढवत नाही आहोत, निवडक जागा आम्ही त्या ठिकाणी लढवतोय. शिवर्धनला आणि महाडला तिथे महायुतीमधल्या राष्ट्रवादीच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी आहोत आणि त्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडक जागा लढवते आहे. पण या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आत्तापर्यंत नगरपालिकेमध्ये प्रवेश करू शकलेली नव्हती. यावेळेला आमच्या या सगळ्या विविध सहकाऱ्यांच्या रूपानं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रयत्नानं निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी हे आता या अनेक ठिकाणी नगरपालिकेमध्ये प्रवेश करू शकणार आहे. विशेषतः सर, आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी सुनील तटकरे यांचा प्रभाव आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत आहे. विशेषतः आपण जर पाहिलं तर रोहा असेल, श्रीवर्धन असेल, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी सोबत आहे आणि काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेना सोबत भारतीय जनता पार्टी. याकडे आपण कसं पाहताय? मला वाटत नाही. शेवटी असं आहे की तिथले स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या इच्छा अपेक्षा आणि त्याचबरोबर वस्तुस्थिती याचा समन्वय साधावा लागतो. रोह्यामध्ये आम्ही नाही होत राष्ट्रवादीच्या सोबत,
मुरुडमध्ये आम्ही शिवसेनेच्या सोबत नाही आहोत. हे असं काही आम्ही ठरवून केलेलं नाही आहे. त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्ते आणि तिथले स्थानीय समीकरणाच्या आधारे आम्ही हा निर्णय घेतला. आमची इच्छा अपेक्षा आहे, लोकांना भारतीय जनता पार्टी वाढताना हवी आहे आणि जे भारतीय जनता पार्टीचे सक्षम पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, लोकांमध्ये आहेत, त्या त्या कार्यकर्त्यांना संधी द्यायचा आमचा प्रयत्न आहे. एकंदरीत सर बघितलं तर आता कुठेतरी महायुतीमध्ये बिघाडी होतानाचं चित्र पाहावयास मिळतंय. कारण का आपल्यामध्येच म्हणजे महायुतीच्या पक्षामध्येच कुठेतरी वादविवाद होताना दिसत आहेत. एकंदरीत याकडे आपण कसं पाहताय? खरं तर मी आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सन्माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या बाबतीत आणि अनेक बाबतीत फॉलो करतो की आम्ही लोकांच्या वरती आमच्या कामाच्या रूपानं छाप सोडली पाहिजे. महायुतीतल्या सहकार्यांवरती टीका करून काही आम्ही आमचा प्रभाव पाडू शकणार नाही आहोत. लोकांवरती आम्हाला प्रभाव पाडायचा तर कामाच्या रूपानं पाडणार आहोत. आज केंद्र सरकार, राज्य सरकार यांचं जे काम सुरू आहे, माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्रजी यांच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला एक आधार असल्याची भावना निर्माण होते. ती भावना आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेमध्ये झाली पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच कामाची आमची वाटचाल भारतीय जनता पार्टीने तरी ठरवलेली आहे. आम्ही त्याच पद्धतीने काम करणार. आपले रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत की भारतीय जनता पार्टी 1 नंबर आहे आणि बाकी 2 नंबर आहेत. म्हणजे अप्रौक्तिकपणे त्यांनी याच्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे का? पण मग त्यांनी काय म्हणायला पाहिजे? त्यांनी भारतीय जनता पार्टी 1 नंबर आहे असं म्हणू नये. राज्यामध्ये यापूर्वी झालेल्या सगळ्या निवडणुका माननीय देवेंद्रजी जेव्हापासून मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी 1 नंबरला राहिलेली आहे. राजकीय पक्ष आहोत आम्ही. राजकीय पक्ष म्हणून जेव्हा लोकांच्या पुढे आम्ही जाणार तेव्हा लोकांच्या पुढे जाताना आम्ही लोकांचं काम करतो. 365 दिवस लोकांमध्ये आहे. भारतीय जनता पार्टी फक्त निवडणुका नाही लढवत. भारतीय जनता पार्टी निवडणुका आल्या की निवडणुका लढवते. निवडणूक संपले, निवडणूक असली नसली तरी लोकांची कामं करणं, शासनाच्या योजना प्रभावीपणानं बनवणं, अंमलबजावणी करणं, या सगळ्यासाठी 365 दिवस लोकांच्या मध्ये आहे. त्याचा अभिमान बाळगणं मला नाही वाटत काही घर आहे. भारतीय जनता पार्टीवरती जास्तीत जास्त प्रभाव सुनील तटकरे यांचा आहे का भरत गोगावले यांच्यापेक्षा? काही चित्रात असं स्पष्ट होते जिल्ह्यामध्ये. आमच्यावरती इतर पक्षाच्या कुठल्या नेत्यांचा प्रभाव असण्याची शक्यता नाही. मी तुम्हाला सांगितलं, नरेंद्र मोदीजींच्या कार्याचा प्रभाव आमच्यावरती आहे, देवेंद्रजीच्या कार्यशैलीचा प्रभाव आमच्यावरती आहे. अशा वेळेला अन्य पक्षांमधले नेते, महायुतीमधले नेते ते काय करतात यापेक्षा जास्त, म्हणजे ते कसे वागतात यापेक्षा जास्त त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुती बळकट होते का याकडे आमचं जास्त लक्ष आहे. आणि त्यामुळे मला असं म्हणजे गणित बांधता येत नाही की किती टक्के आम्ही कुठल्या पक्षाच्या सोबत आहोत. यापेक्षा जास्त आम्ही जनतेच्या सोबत आहोत. जिथं अन्य पक्ष जनतेच्या सोबत आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. गोगावले म्हणाले होते की भाजपला युतीसाठी प्रस्ताव दिला होता, मात्र भाजपने तो स्वीकारला नाही महाडच्या नगरपरिषदेसाठी. ठीक आहे, आता या विषयावर आता उद्या मतदान आहे, त्यामुळे आता या विषयावर उघडण्यापेक्षा आता निवडणुकीला सामोरं जाऊ आणि निवडणुकीच्या नंतर याच्या पुढे आम्ही कसं आणखीन एकत्र येऊ शकू याचा विचार करू. एकंदरीत सर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी कुठेतरी न्यूट्रल आहे, मात्र शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट याच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. मग भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये मध्यस्थी करून हे मिटवण्याचा प्रयत्न का करत नाही? ठीक आहे, आता असं आहे की काही फार मोठे टोकाचे मतभेद आहेत अशातला प्रकार नाही. व्यक्त करण्याच्या आपापल्या प्रत्येकाच्या पद्धती आहेत, त्या पद्धतीप्रमाणे ते जात आहेत. भाजपनं याच्यापूर्वी देखील या संदर्भामध्ये प्रयत्न केला आहे की एकत्रितरित्या आपण याच्यामध्ये सामोरं गेलं पाहिजे, पण प्रत्येकाच्या हा स्वभावाचा भाग आहे, त्यामुळे त्या बाबतीत आता या क्षणाला जास्त बोलणं काही योग्य नाही. एकंदरीत समजा आपल्या निवडणुकीमध्ये आपला विजय झाला, ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभे आहेत, तर मग विकासाची गती कशी असेल? खरं तर या रायगड जिल्ह्यामध्ये आता आपण जर पाहिलं की पनवेलला विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जेव्हा विमानतळ सुरू होईल त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती विकासाची गती वाढणार आहे. आता ही विकासाची गती वाढत असताना इथल्या भूमिपुत्राला त्या विकासामध्ये स्थान मिळालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आता या दृष्टिकोनातून एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे आश्वासक अशी पावलं उचलत आहेत, त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये जर लोकसंख्या वाढणार आहे
तर ती नियोजनबद्ध अशा पद्धतीनं साठी सुविधा देणं. खरं तर सन्मान्य देवेंद्रजी हे स्वतः नागपूर शहराचे आधी महापौर होते, मग आमदार झाले. त्यामुळे शहरी भागाचा विकास यासाठी त्यांचं विशेष लक्ष राहिलेलं आहे. आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये सुद्धा त्यांनी या अनुषंगानं जाणीवपूर्वक अभ्यास केलेला आहे. शहरांचं व्यवस्थापन, शहरामधल्या सुविधा, पाणीपुरवठा, निस्सारण याचं व्यवस्थापन, या सगळ्यांवरती त्यांनी अभ्यास केलाय. आणि त्यामुळे या अनुषंगानं शहरी भागाच्या मर्यादा आणि शहरी भागाच्या अडचणी याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या अनुषंगानं पुढाकार घेतला आणि मोदीजींनी ज्यावेळेला स्मार्ट सिटीजसाठीच्या योजना आणल्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या शहरांचा समावेश होईल यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. अनेक योजना महाराष्ट्र सरकारच्या ते नगरोत्थान योजनेपासून अन्य वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी अशा आणल्या आहेत की ज्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास होईल. म्हणजे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न हे त्यांच्या नेतृत्वाखाली जाणीवपूर्वक सुरू आहेत. आणि या येणाऱ्या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या बरोबर जे अनुभवी नेतृत्व जोडलं गेलेलं आहे याला सोबत घेऊन या शहरांचा विकास होणं आणि पुढच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागासाठी ज्या ज्या योजना आणल्या जातात त्यांचंही अंमलबजावणी करणं याच्यावर सारखंच लक्ष आम्ही देणार आहोत. संजय राऊत यांच्याकडनं टिप्पणी झालेली आहे की निवडणुका पुढे ढकलण्यामागे भाजप आहे. आता जे कालपर्यंत झोपलेले होते त्यांना आता एक दिवसामध्ये काही फटके मारून स्कोर होतोय का बघायचा आहे, पण ते त्रिफळाचीत झालेले आहे ते परवा लक्षात येईल. संजय राऊत असं देखील म्हणाले की अमित शहा जे आहेत ते एकनाथ शिंदेचा कोथळा बाहेर काढतील. सन्माननीय अमितभाई शहा हे आमचे नेते आहेत. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं शिंदे साहेबांनी, आज उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. कुठं ना कुठं तरी आज राज्यामध्ये जी महायुती काम करते आहे या महायुतीमध्ये बिघाडी कशी होईल याची आतुरतेनं वाट हे संजय राऊत पाहत आहेत. आणि त्याही पुढे जाऊन त्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी बिब्बा घालण्याचा प्रयत्न आपल्याहून करायचं, एखाद्याची तारीफ करायची, दुसऱ्याला शिव्या द्यायच्या आणि यातून काही आपल्याला समीकरण जुळते का पाहायचं. पण मला वाटत नाही की त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळेल. निश्चितपणानं ताकदीनं या महायुती ही या निवडणुकाचा कालावधी जाईल आणि सर्वसामान्य जनतेच्या कामामध्ये जसं आधी जुंपून घेतलं तसंच प्रचार संपेल आणि सगळी मंडळी या राज्याचं कुशल नेतृत्व करत राज्याच्या जनतेला महायुतीकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल आणि यांची स्वप्न ही दिवा स्वप्नच राहतील. स्थानिक आमदार महेंद्र दळवी असे म्हणाले आहेत की सुनील तटकरे यांनी त्यांची बॅग भरलेली आहे, ते आता भाजपच्या वाटेला आहेत. हे विधान हे ऐकलेलं नाही, आपण सांगताय, पण मला वाटत नाही की असं काही आहे. जो तो आपापल्या पक्षाचं काम करतोय ते करत राहणार आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं अद्यापपर्यंत दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला नवी मुंबईत देण्यात आलेलं नाही आहे. एक स्थानिक आमदार म्हणून आपण याकडे कसं पाहताय? खरं तर आम्हा सर्वांचीच इच्छा आहे की माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव त्या विमानतळाला लागलं पाहिजे. या संदर्भामध्ये आम्ही आंदोलनं केली आहेत. व्यक्तिशः माझ्यावरती त्या आंदोलनाच्या 5 केसेस आहेत. अशा त्या भागातल्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना, विशेषत्वानं भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवरती या केसेस आहेत. हे आंदोलन आम्हाला करावं लागलं कारण सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा डावलून सिडकवणं राज्य सरकारकडं सन्मान्य बाळासाहेबांचं नाव प्रस्तावित केलेलं होतं. पण आम्हाला या विरोधामध्ये आंदोलन करायला त्यावेळेच्या महाविकास आघाडी सरकारनं भाग पाडलं कारण त्यांनी त्यावेळेला आमचं ऐकायलाच नकार दिला होता. वारंवार या संदर्भात पोलिसांनी मध्यस्थी केली आंदोलन करू नये म्हणून. त्यावेळेच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांनी नकार घंटाच वाजवली. आमच्या प्रस्तावाचा विचार करू असं नाही म्हटलं, नकार घंटाच त्यांनी वाजवली. मग मोठी मोठी आंदोलनं पार पडली. त्या आंदोलनांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी म्हणजे हजारो कार्यकर्त्यांनी अंगावरती केसेस घेतल्या, पण त्यावेळेच्या महाविकास आघाडी सरकारला पाझर फुटला नाही. ज्या दिवशी यांचं सरकार जाणार त्याच्या आदल्या दिवशी रात्री यांनी हा ठराव केला की जेणेकरून प्रकल्पग्रस्तांच्या पुढं जर आता आपण सरकारच कोसळतंय तर कुठल्या चेहऱ्याने जायचं, म्हणून मग यांनी त्यावेळेला तो ठराव केला. त्यावेळेला त्यांच्याकडं त्या कॅबिनेटच्या प्रस्तावाला
बॅकिंग करणारं समर्थन विधानसभेचं विधान परिषदेचं नव्हतं. पण आमचं सरकार आल्या त्यांनी तो ठराव केला. याच्यातूनच सिद्ध होतं की आमच्या सरकारची ही मानसिकता आहे. आमच्या सरकारनं तो केलेला ठराव विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये पारित करून घेतला, केंद्र सरकारच्याकडे पाठवला. खरं तर आम्ही 2-2 वर्ष आंदोलनं केली. ही आंदोलनं करत असताना त्यावेळेला बाळासाहेबांच्या नावाच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीला काही त्या ठिकाणी सुचत नव्हतं. आज केवळ राजकारण म्हणून ते आमच्यावरती टीका करतायत. पण जसं नवी मुंबईच्या पनवेलच्या या विमानतळाचा नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, तसाच संत तुकाराम महाराजांचं नाव पुण्याच्या विमानतळाला द्यायचं आहे, तोही प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याच पद्धतीनं आता म्हणजे आत्ताचं संभाजीनगर आणि आधीचं त्याचं नाव औरंगाबाद होतं, शासकीय नाव, त्या संभाजीनगरच्या विमानतळाला सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचा ठराव अद्यापही तोही प्रस्ताव प्रलंबित आहे. फक्त दिवा पाटील साहेबांचं नाव प्रलंबित आहे असं नाही, तीनही नावं प्रलंबित आहेत. लवकरात लवकर झाली पाहिजेत. मधल्या कालावधीमध्ये विमानतळाच्या उद्घाटनाच्या आधी मोदीजी आले होते, त्याच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये बैठक घेतली. सगळे जे आंदोलनांमध्ये सहभागी होते त्या सगळ्यांची बैठक घेतली. जे आता नव्यानं काही आंदोलनं करतायत त्यांनाही बोलवलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की पंतप्रधानांनी या संदर्भात कुठलीही अडचण नाही, राज्य सरकार जे नाव पाठवतं ते कायम केलं जातं स्पष्टपणानं सांगितलंय आणि त्यामुळे याच्यात कुठली अडचण नाही. प्रक्रिया होतीये. पण जेव्हा मुख्यमंत्री आम्हाला भरोसा देत आहेत, पंतप्रधानांचा निर्वाळा देत आहेत, तेव्हा आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. विमानतळाला हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हटलं जात आहे, कारण अजून ऑफिशियल त्याची अनाउन्समेंट सरकारच्याकडून झालेली नाही. त्याचा नामविस्तार होईल आणि लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं त्याचा नामविस्तार होणार. सुनील तटकरे असे म्हणाले आहेत की भाजप सोबत आला तर भाजपला सोबत घेऊ, अन्यथा स्वबळावरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत म्हणजे जिल्हा परिषद असेल आणि पुढच्या निवडणुका आहेत त्या आम्ही लढू. याकडे आपण कसं पाहताय? या संदर्भामध्ये आम्ही आमच्या नेतृत्वाशी चर्चा करू. जिल्ह्यामधलं आमचं जे नेतृत्व आहे विविध ठिकाणचं त्याच्याशी चर्चा करू. आमच्या कार्यकर्त्यांची काय भावना आहे पाहू आणि महायुती करायची आहे, युती करायची आहे, काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ. भाजप आपण सर काही ठिकाणी पाहिलं तर राष्ट्रवादी सोबत आहे, भाजप काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटासोबत आहे. पण भाजपची नेमकी भूमिका काय? मगाशी प्रश्न तुम्ही विचारला. खरं तर असं आहे की स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते यांना निवडणूक लढवण्याची संधी ही रोज मिळत नसते. कार्यकर्ते आपापल्या परीनं काम करत राहतात. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तर 365 दिवस काम करत राहतो, तो लोकांमध्ये जातो, लोकांमध्ये काम करत राहतो. आता आपण पाहतो, आता कुठली नगरपालिका झाली तर जेवढे नगरसेवक आहेत याचा अर्थ तेवढेच सक्षम माणसं त्या शहरामध्ये आहेत असं नाही, त्यापेक्षा जास्त सक्षम असतात. कार्यकर्ता म्हटला तो जेव्हा राजकीय क्षेत्रात आहे त्याच्या इच्छा आकांक्षा आहेत, आम्हाला त्या सहजपणानं आम्हाला महायुती हवी आहे असं सांगून त्या पायदळीत उडवता येत नाही. त्या कार्यकर्ता वाढणार कसा? आज एखादा पक्ष एखाद्या ठिकाणी मजबूत आहे, तो कायम तसाच राहील असं नाही. अशा वेळेला आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला जर सन्मानानं लोकांच्या मध्ये काम करता यावं यासाठी त्याला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्याला निवडणूक लढवण्याच्यासाठी संधी सुद्धा आम्ही दिली पाहिजे. मात्र ती देत असताना लोकांच्या अपेक्षा या आम्हाला मोडता येत नाहीत, याचंही आम्हाला स्मरण ठेवावं लागतं. याच्या अनुषंगानं आम्ही जे त्या शहरात काम केलेलं आहे हे शहरातलं काम कसं वाढेल यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून नेमकं काय धोरण घेतलं पाहिजे याचा आढावा घेतलेला आहे आणि त्याप्रमाणेच त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद जे आहे ते अद्यापपर्यंत प्रलंबित आहे. नेमकं याकडे आपण कसं पाहताय? कारण का रायगडवासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि भरत गोगावले पालकमंत्री पदावर दावा करतायत, आदित्य तटकरे पालकमंत्री पदावरती दावा करतायत. नेमकं याकडे आपण कसं पाहता? मला असं सांगा की पालकमंत्री नेमला जाणं, पालकमंत्र्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांचा जिल्ह्यामध्ये राबवल्या जाण्याचा पाठपुरावा होणं हे आवश्यक आहे. पण पालकमंत्री कोण होणार याचं राजकीय उत्तर शोधण्यापेक्षा जास्त या जिल्ह्यामधले वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या, या जिल्ह्यामधले वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहणं हे जास्त आवश्यक आहे.
मग आता भारतीय जनता पार्टीचे आम्ही 3 आमदार ज्या जिल्ह्यामध्ये आहोत, शिवसेनेचे 3 आमदार जिल्ह्यात आहेत, राष्ट्रवादीचे आमदार जिल्ह्यात आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, राष्ट्रवादीचे खासदार आहेत. आम्ही सगळे मिळून आपापल्या मतदारसंघामधल्या जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करतोय. त्यामुळे इथे एक तिढा निर्माण झाला की शिवसेनेचा आग्रह आहे की आम्हाला मिळालं पाहिजे. राज्याच्या पातळीवरती या संदर्भामध्ये आधी काही निर्णय झालेला होता. तर या सगळ्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कुठे शिवसेनेकडे पालकमंत्रीपद आलंय राज्यामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्याकडे आहे, जास्त संख्येनं भारतीय जनता पार्टीच्याकडे आहे. या सगळ्यामधून आपण म्हणूया की समन्वयानं काम झालं पाहिजे. हे समन्वयानं होण्याच्या मध्ये काही अडचण आल्या आणि म्हणून त्यावेळेला हा निर्णय प्रलंबित राहिला. आता मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या की हा निर्णय लवकरच माननीय मुख्यमंत्री घेतील. आपण इच्छुक आहात पालकमंत्री पदासाठी? नाही, मला इच्छा असायचं काही संबंध नाही. या राज्यामध्ये जे मंत्री असतात हे मंत्रीच पालकमंत्री बनवू शकतात. मी मंत्री नाही आणि तुम्ही विचारताय तर मंत्री बनावं अशी माझी काही मनापासून या ठिकाणी नवस बोलल्यासारखी इच्छा नाही. त्यामुळे मी आहे ते काम करताना समाधानी आहे. जे मंत्री आहेत, जिल्ह्यातले असतील, जिल्ह्याच्या बाहेरचे असतील, ते कोणीतरी पालकमंत्री बनत असतात. ते कोणीतरी चांगला पालकमंत्री मिळेल आणि लवकरात लवकर मिळेल. चांगला अशा अर्थानं म्हणतो मी की या जिल्ह्याला आणखीन पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून काम करणारा पालकमंत्री मिळेल असा लवकरच आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर मिळेल अशी मलाही अपेक्षा. धन्यवाद सर. हे होते आमदार प्रशांत ठाकूर. राज वैशंपायन, TV9 मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.